आहे एसी स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे पार्ट्स आयडेंटिफाय करणे आणि त्याचे जे टर्मिनल आहेत ते आपले तपासणे, म्हणजे त्याची कंटिन्युटी तपासणे की कुठले जे 6 टर्मिनल आहे आपल्या स्क्विरल केज मोटरला ते चेक करणे. ठीक आहे. तर हे आपलं एसी स्क्विरल केज मोटरचं इंडक्शन मोटरचं पॅनल आहे. यामध्ये तुम्हाला एसी व्होल्ट मीटर आहे 500 व्होल्टचं, ॲमीटर दिलं असेल 20 एम्पियर पर्यंत. ठीक आहे. नंतर DOL स्टार्टर, जे स्टार्टर आपण मोटरच्या सेफ्टीसाठी यूज करू शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे एसी स्क्विरल केज इंडक्शन मोटर, तर याचं नाव का बरं याचं स्क्विरल नाव दिलंय, कारण याच्यामध्ये जे रोटर यूज केलेलं आहे या मोटरमध्ये, तर त्याचे जे रोटरचे बार आहेत ते कसे स्क्यू केलेले आहेत. म्हणजे त्याचे जे जसं म्हणतो आपण याच्यामध्ये मोटर वेगवेगळ्या प्रकारचे असतात रोटरचे, की स्क्विरल केज आणि एक स्लिप रिंग. ठीक आहे. तर त्याच्या वाइंडिंगनुसार, म्हणजे वाइंडिंग असेल तर माउंट रोटर म्हणू, आणि स्क्विरल केज असेल म्हणजे एक पिंजरा टाईप जर वाइंडिंग असेल रोटरवरती तर त्याला म्हटलेलं आपण स्क्विरल केज रोटर. तर 1 बाय 1 आपण जे मोटरवरती हे 6 टर्मिनल आलेले आहेत तर हे आपण चेक करूया. म्हणजे याच्या ज्या जोड्या आहेत पेअर फाइंड करूया, म्हणजे पर जे प्रति फेजच्या 3 फेजच्या 2 टर्मिनल आलेले आहेत त्या फेजच्या आपण जोड्या ह्या कंटिन्युटी टेस्ट लॅम्पने फाइंड करूया. टेस्ट लॅम्प लावलेला आहे, आपलं सिरीज बोर्ड आहे. तर 1 बाय 1 जे आपली टेस्ट लॅम्पची लीड आहे ते एकाला लावायची आणि प्रत्येकाला टर्मिनलला म्हणजे एक इथं कॉमन ठेवायची आणि प्रत्येक जे टर्मिनल दिसत असतील तुम्हाला त्याला लावून बघायची. जिथं तुमचा लॅम्प ग्लो होणार ती त्याची जी आहे त्याची ते वाइंडिंगची जे आपले फेज असेल त्याची ती जोडी असणार. चेक करा. प्रत्येक टर्मिनलला लावायचं आहे आणि प्रत्येकाला ऑब्झर्व करायचं आहे. तर बघा याच्यामध्ये लॅम्प ग्लो झाला म्हणजे ही एक त्या एका फेजची ती जोडी झालेली आहे. त्याला नाव देऊया आपण A1 A2. दुसरी बघा सेम तसंच B1 B2, म्हणजे ज्यामध्ये लॅम्प ग्लो झाला, आणि सेम C1 C2. अशा प्रकारे आपले वाइंडिंगचे 6 टर्मिनल हे काढलेले असतात. आपण 3 पण काढू शकतो, बट 6 टर्मिनल याच्यासाठी काढलेले आहेत आपण की आपल्याला जे मोटरवरती जे कनेक्शन करता येतील स्टार किंवा डेल्टा कनेक्शन करण्यासाठी आपण जे मोटरला याच्या मार्फत जे स्टार आणि डेल्टा कनेक्शन मार्फत आपण मोटरला रन करू शकतो, त्याकरिता आपण हे 6 टर्मिनल काढलेले आहेत. आणि मोटरचं जे पार्ट्स असतील त्याच्याबद्दल सांगितलं झाल्यास, ज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे स्टेटर आहे, स्टेटरवर 3 फेज वाइंडिंग केलेली आहे आणि जो फिरणारा भाग आहे रोटर्स, बाकी एंड प्लेट्स असतील, नंतर बेरिंग्स असतील आणि टर्मिनल बॉक्स वगैरे योक, या सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आपण फाइंड केलेल्या आहेत मोटरवरती. तर मोटर जे कनेक्शन केलेले आहेत यामध्ये तुम्हाला स्टार कनेक्शन पाहायला मिळतील, ज्यामध्ये बघा आपण ज्या पहिले टर्मिनल आहेत A1 B1 C1 त्याला आपण 3 फेज दिलेले आहेत पॅनलकडून आलेले RYB, आणि जे अदर टर्मिनल आहेत त्याचे सेकंड टोक A2 B2 C2 त्याला शॉर्ट केले आहेत, कारण आपण स्टार कनेक्शन शिकलेलं आहे थेअरीमध्ये. त्याला 3 पॉईंट जे आहेत ते शॉर्ट होतात. तर याला आपण स्टारमध्ये रन करणार आहोत. तर MCB ऑन करा आणि स्टार्टरद्वारे आपण याला चालू करूया. तर DOL स्टार्टर मार्फत आपण जे एसी स्क्विरल केज इंडक्शन मोटर आहे ते रन केलेले आहे. यामध्ये आपण टॅकोमीटरचा उपयोग करून याची स्पीड आणि जे व्होल्टेज आपल्याला मेजर करतायत, जे आपलं व्होल्टेज आलेलं आहे 440 450च्या जवळपास, आणि जे करंट घेणार आहे ते आपल्याला या पॅनलवरती दर्शवल्या जाते. अशा तऱ्हेने आपण स्क्विरल केजच्या मोटरचं जे आहे टर्मिनल आयडेंटिफिकेशन आणि त्याला DOL स्टार्टर मार्फत कसं रन केलेलं आहे या प्रात्यक्षिकमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे.